अपने भाषण की शुरुआत करूंगी कि खुशियों पर मौज की रवानी रहेगी, कि खुशियों पर मौज की रवानी रहेगी, जिंदगी में कोई ना कोई कहानी रहेगी और हम भी कार्यक्रम में चार चांद लगा देंगे अगर आपकी तालियों की मेहरबानी रहेगी। मैं उस देश की नागरिक हूँ जहाँ छत्रपति शिवाजी महाराज और अशोक सम्राट जैसा राजा था। मैं उस देश की नागरिक हूँ जहाँ हर 50 मील पर रंग, रूप और पहनावा बदल जाता था। मैं उस देश की नागरिक हूँ जहाँ हर डाल डाल पर सोने की चिड़िया को पाया जाता था। मैं उस देश की नागरिक हूँ जिसे अपने भूगोल से पहले इस ब्रह्मांड का भूगोल समझाया था। माननीय अध्यक्ष महोदय, मंचावरील सर्व उपस्थित शिक्षकगण आणि माझे मित्र आणि मैत्रिणींनो, मी वैष्णवी. मित्रांनो, आपण जसं की जाणता आज आपण सर्वजण एकत्र झालो आहोत ते म्हणजेच भारताचा 75वा गणतंत्र दिवस म्हणजेच प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यासाठी. मित्रांनो, भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं, पण त्या स्वातंत्र्याला आकार मिळाला तो म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी, कारण त्या दिवशी आपलं संविधान लागू झालं होतं. परंतु आज आपण हे विसरत चाललो आहे की ज्या स्वातंत्र्य भारतात आपण जगतोय त्याला स्वातंत्र्य करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी कित्येक वर्षानुवर्ष अंग्रेजी विरुद्ध लढताना अंग्रेजी सरकारचे अत्याचार सहन केले, हसत हसत फाशीच्या दोरखंडाचं चुंबन घेतलं आणि बलिदान दिलं आणि तेव्हाच पाहता आली 15 ऑगस्ट 1947 ची म्हणजेच आपल्या स्वातंत्र्याची पहाट. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की आजचा नौजवान कानाला हेडफोन लावून बाईक जोरात चालवताना या धरतीला तुडवताना हे विसरून जातो की ज्या धरतीला तो तुडवतोय त्या धरतीचा प्रत्येक इंच मिळवण्यासाठी माझ्या पूर्वजांनी कित्येक बलिदान दिलं. मला वाईट तेव्हा वाटतं जेव्हा आजचा नौजवान ज्याच्या खांद्यावर जबाबदार आहे राष्ट्र निर्मितीची, ज्याच्या खांद्यावर जबाबदार आहे समाजाच्या आशा आकांक्षांना एकत्र बांधून ठेवण्याची, तो मला आज पबजीमध्ये डुबलेला आणि त्या दारूमध्ये वावत दिसतो. महोदय, या कठीण परिस्थितीमध्ये राष्ट्र निर्मिती करणं आपल्या सर्वांसाठी एक कठीण परिस्थिती होऊन चुकलेली आहे. फक्त सेनेत भरती होऊन वीर सैनिक होणं राष्ट्रभक्ती नाही, तर आझादीनंतर त्याचा अर्थ बदललेला आहे. तर बेमानीला साईडला ठेवून इमानदारीने केलेलं प्रत्येक काम आहे देशभक्ती. कर्तव्य दक्षतेचं पालन करणं आहे देशभक्ती. कर्तव्य दक्षतेचं पालन करणं आहे देशभक्ती. एका गरीब एका म्हातारा माणसाला औषध दिलं जाईल म्हणजेच आहे देशभक्ती. तर आज आपण देशभक्ती म्हणू तर कशाला म्हणू, तर एका शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहोचवू शकू, जेव्हा देशात वाढणारी बेरोजगारी, देशात वाढणारी गरिबी, देशात वाढणारे अत्याचार आपण पूर्णत्वास थांबून देऊ, तेव्हाच आपलं राष्ट्र निर्मितीचं स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल. राष्ट्र निर्मितीचं स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल. आपण खूप काही करू शकतो. का बरं नाही आपण रक्तदान देऊन एका माणसाला जीवनदान देऊ शकत? का बरं नाही आपण एक झाड लावून पर्यावरणामध्ये समांतर करू शकत? मित्रांनो, मी नाही म्हणत आपला देश जगातील नंबर 1 चा देश आहे, परंतु मी हे जरूर मानते की आपल्यात ती ताकद आहे, आपल्यात ती शक्ती आहे की आपण नक्कीच आपल्या देशाला जगातील नंबर 1 चा देश बनवू शकू. मित्रांनो, मी जाता जाता शेजारील देशाला एकच संदेश देऊ इच्छिते कि अग्नित बलिदानों से अर्जित यह स्वतंत्रता, के अग्नित बलिदानों से अर्जित यह स्वतंत्रता, त्याग तपोबल से रक्षित यह स्वतंत्रता, प्राणों से प्रियतर यह स्वतंत्रता, इसे मिटाने की साजिश करने वालों से कह दो, इसे मिटाने की साजिश करने वालों से कह दो कि चिंगारी का खेल बुरा होता है, कि चिंगारी का खेल बुरा होता है, औरों के घर में आग लगाने का सपना सदैव अपने ही घर में खरा होता है, औरों के घर में आग लगाने का सपना सदैव अपने ही घर में खरा होता है. तुम अपने ही हाथों अपनी कब्र न खोदो, तुम अपने ही हाथों अपनी कब्र न खोदो, तो तुम अपने ही पैरों कुल्हाड़ी नहीं चढ़ाओ. ओ नादान पड़ोसी आंखें खोलो, ओ नादान पड़ोसी आंखें खोलो, आजादी अनमोल में इसका मोल लगाओ, आजादी अनमोल में इसका मोल लगाओ. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. जय. एकदा जोरदार टाळ्या.
वैष्णवीने आज इथं दाखवलंय की भाषण नेमकं कसं दिलं जातं. एक भविष्यातली वक्ता तिच्यामध्ये आम्हाला दिसते आणि तिने हा प्रयत्न दुसऱ्यांदा केलाय आणि खूपच छान भाषण तिने दिलेलं आहे. आणि आतापर्यंत जे जे भाषण झाले ते तर छानच होते, पण त्यापेक्षा हे एकदमच छान आणि तुम्हाला एक आदर्श असं एक निर्माण करून देणारं भाषण इथं वैष्णवीने सादर केलेलं आहे. त्यासाठी यासाठी या भाषणासाठी खूपच बक्षीस आलेले आहेत. तर आपण सुरुवात करूया. आपल्या शाळेचे चेअरमन आदरणीय अप्पा सुगनसिंग पाटील यांनी देखील या भाषणासाठी बक्षीस दिलेलं आहे. त्यानंतर आपल्या शाळेचे सचिव प्राध्यापक VR पाटील सर यांनी देखील या भाषणासाठी बक्षीस दिलेलं आहे. यानंतर आपल्या शाळेचे संचालक श्री आदरणीय भाऊसिंग पाटील यांनी देखील या भाषणासाठी बक्षीस दिलेलं आहे. त्यानंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय DK पाटील सर यांनी देखील या भाषणासाठी बक्षीस दिलेलं आहे. तसेच आपल्या शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती प्रियंका पाटील मॅडम यांनी देखील या भाषणासाठी बक्षीस दिलेलं आहे. त्यानंतर यानंतर रामभाऊ कुवार यांनी देखील या भाषणासाठी बक्षीस दिलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्या शाळेचे क्रीडा शिक्षक श्री साळुंके सर यांनी देखील या भाषणासाठी बक्षीस दिलेलं आहे. तर वैष्णवी, तू आज खूपच छान बक्षिसांची कमाई केली, त्याबद्दल तुझं विशेष कौतुक. हे बक्षीस तुला माझ्याकडून सुपूर्द. छान, खूपच छान आणि तिच्याकडून आदर्श घेण्यासारखा आहे. तर आपल्याकडे अजून भाषणांची आणि गाण्या